हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्यासह स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांचाही कस लागणार आहे। या मतदारसंघातील वंचितच्या उमेदवारीनं शेट्टी यांची कोंडी झाली आहे, तर सरोडकरांच्या उमेदवारीनं निवडणुकीतच रंगत आली आहे। महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी शेट्टी यांचे प्रयत्न सुरू होते, पण ठाकरे गटाकडून त्यांना मशाल चिन्हावर लढण्याची ऑफर दिली। त्याला शेट्टी यांचा विरोध होता। त्यात उद्धव ठाकरेंनी सरोडकरांची थेट उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीचाही भ्रमनिरास झालाय। लोकसभेची निवडणूक हे महाविकास आघाडीबरोबर असतील असे प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात होते। शेट्टींनीही पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेसह अन्य नेत्यांची भेट घेतली, पण मशाल चिन्हावर लढा असाच आग्रह ठाकरेंचा होता। मशालवर लढल्यास स्वाभिमानीचं काय करायचं, पुन्हा पक्षीय बंधनं नकोत या मानसिकतेतून शेट्टी आघाडीपासून दुरावत गेले आणि शेवटी या मतदारसंघात ठाकरे गटाच्या रूपानं चौरंगी लढतीचं चित्र स्पष्ट झालंय। 2019च्या निवडणुकीत माने विरुद्ध शेट्टी अशी दुरंगी लढत झाली। पर्याय नसल्यानं मानेंच्या मागे भाजपाची ताकद उभी राहिली। मराठा कार्ड, तरुण उमेदवार, भाषण कौशल्य आणि महायुतीची ताकद या जोरावर माने विजयी झाले। कारण इचलकरंजीतून भाजपबरोबर असलेल्या आवाडे गटानंच मानेंच्या उमेदवारीला उघड विरोध केलाय। त्यातून भाजपमधील गटबाजी उघड झाली आहे। माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासमोर विधानसभेशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे ते वगळता अन्य कोणी मानेंसाठी झटताना दिसत नाही। त्यातूनच 5 वर्षातील कामांमुळे मानेंविषयी नाराजी होतीच, ती आता उघडपणे व्यक्त होतीये। ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी लोकसभा हा महत्त्वाचा पर्याय आहे। त्यातून सरोडकरांना रिंगणात उतरलाय। गेल्या निवडणुकीत स्वाभिमानीचा बालेकिल्ला असलेल्या शिरोळमधून शेट्टींना अवघं 7,000चं मताधिक्य मिळालं होतं। यावरून त्यांच्याविषयी नाराजी दिसते। ऊस दरावरून शेट्टींविरोधात कारखानदार आहेत। सरोडकर हे थेट कारखानदार नाहीत, त्यामुळे कारखानदार शेट्टींचा कार्यक्रम करण्यासाठी सरोडकर यांना साथ देण्याची शक्यता आहे। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संदीप अडसूळ।